Audio Jungle. Audio Jungle. जय भीम. मी स्वप्नील अनिल जाधव, उदगीर जळकोट विधानसभा सामाजिक कार्यकर्ता. आज माझे बंधू सोनू पिंपरे हे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला बसण्याचे कारण सगळ्यात प्रथम बाबासाहेबांचा पूर्ण पुतळा आपल्या रस्त्याच्या मध्यभागेत बसवण्यात येणार होता, पण ती पण फसवणूक प्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, या सगळ्यांनी केलेली आहे. आणि या प्रशासनाला आणि प्रतिनिधीला जाग येण्यासाठी माझ्या भावाच्या जीवितेस कुठली हानी झाली तर त्याला प्रशासन आणि प्रतिनिधी, इथले स्थानिक सगळे जबाबदार राहतील. सांगण्याचा उद्देश एकच, जो आपला अशोक स्तंभ आहे तो रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात यावा. जिथं बाबासाहेबांचा पुतळा आपण बसवणार होतो तर तिथं बसवला नाही, तरीही तो आम्ही सगळ्या समाज बांधवांनी आम्हाला ही अपेक्षा आम्ही थोडीशी थांबवली. आणि त्याच्यानंतर आज आम्हाला फक्त बाबासाहेबांचा पुतळा तिथं बसवला गेला नाही, पण आमची इच्छा आहे, समाजाची इच्छा आहे, समाजातल्या प्रत्येक लोकांची इच्छा आहे की बाबा आपला स्तंभ प्रत्येक महापुरुषाच्या पुतळ्याच्या समोर बसवावा. आणि आज उदगीर नगरीमध्ये आपण ज्या पद्धतीने केलेलं आहे तर त्या पद्धतीने मला वाटतंय सोनू पिंपरे यांना सगळ्यांनी पाठिंबा द्या. हाच माझा तुमच्या सर्वांना विनंतीचा, आग्रहाचा आणि हट्टाचा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की एखादा मनुष्य जर आपल्यातनं गेला तर त्याची प्रतिमा फक्त लावली जाते. आणि जर हा माणूस आज सातत्याने 4था दिवस उपाशीपोटी आपल्या सर्वांच्या मताशी सहमत होऊन इथं बसलेला आहे आणि माझाही पाठिंबा त्यांना आहे, मी हेच समजतो आणि मी इथं थांबतो. जय भीम, जय संविधान. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दत्ता पाटील उदगीर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी अमरण उपोषणाचा इशारा सोनू पिंपरे यांनी दिलेला आहे. आजचा 4था दिवस आहे, कोणीही प्रशासन यांच्याकडे दखल घेतलेली नाही. या 4 दिवसांमध्ये बेमुदत उपोषण कशासाठी? अशोक स्तंभ बसवण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर अशोक स्तंभ बसवण्यात यावं ह्याची मागणी आहे, रितसर मागणी आहे आणि समाजाची मागणी आहे. आतापर्यंतच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा चौकात बसवायचा होता, रोडच्या मध्यभागी बसवायचा होता, तरीही समाजानं ऐकून, प्रशासनाचं ऐकून समाजाने पुतळा बाजूला घेतला. आता अशोक स्तंभ हे पुतळ्याच्या बाजूलाच पाहिजे, तर ही सर्वांची मागणी आहे. तर माझी विनंती आहे प्रशासनाला, अर्जंट महानगरपालिकेला त्यांना परवानगी देण्यात यावी. अन्यथा सर्व उदगीर वासियाच्या वतीनं पूर्ण मोर्चा काढण्यात येईल आणि महानगरपालिकेवर मोर्चा करण्यात येईल. नाही जर तुम्ही परवानगी दिली तर आमच्या भावाला आज बेमुदत नाही, 2 महिने बसतील, जोपर्यंत पुतळ्याचं उद्घाटन होऊ देणार नाही. आम्ही अशोक स्तंभ जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत पुतळ्याचं उद्घाटन होऊ देणार नाही. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा. ह्या नगरपालिकेला अशोक स्तंभासाठी पैसे मंजूर झाले असले तर झाले आहेत का नाही आम्हाला काही माहित नाही. जर होणार गेले तर आम्ही बहुजन समाजामधून पैसे जमा करून आम्ही अशोक स्तंभ उभा करणार आहोत आणि ती बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरच उभा करणार आहोत. ही प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती. ह्या नगरपालिकेला